सैराट रिलीज झाल्यानंतर तुमचं आयुष्य किती बदललं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. खूप बदललेलं आहे. म्हणजे आधी जे लोक फोनसुद्धा करत होते ते स्वतःहून फोन करतात, बोलतात. खूप छान वाटतं. सगळेजण ओळखतात तेव्हा सेल्फी घेतात. छान वाटतं खूप. आणि काय तुमचं ऑडिशन कसं झालं होतं? मी फॅन्ड्रीमध्ये पण काम केलेलं आहे आणि त्यानंतर नागराज सरांनी मिथुनला सांगितलं की बोलून घे ऑडिशनसाठी. मग ऑडिशन दिलं मी. मग मला परत फोन आला की मी सिलेक्शन झालेलं आहे. काय केलं होतं ऑडिशनमध्ये तुम्ही? ऑडिशनमध्ये जो सीन होता की ती मला फोन करते आणि मी तिला कशी आहेस तू हे विचारते, तर ते ऑडिशनमध्ये केलं होतं. आणि तुम्ही अगदी पास झालात अगदी परीक्षेत? पास झाले. घरच्यांचं काय रिॲक्शन आहे मग सैराट नंतरचं? घरचे सगळेच खुश आहेत एकदम. म्हणजे मुलांपासून सगळेच खुश आहेत. शूटिंगच्या वेळी काय काय धमाल घडायची आणि काय काय व्हायचं जरा सांगा ना आम्हाला. शूटिंगच्या वेळेस असं व्हायचं की कोणीतरी असं झोपलेलं आहे तर अचानक जाऊन त्याला डचकवायचं किंवा काहीतरी आवाज करायचं किंवा काही पण, म्हणजे फक्त मस्ती करायची. छान वाटायचं तिथे. आणि नागराजने जसं सांगितलं की सगळेच गावाकडचेच लोक आहेत, म्हणजे प्रोफेशनल आर्टिस्ट घेऊन त्यांचे डेट घेऊन करण्यापेक्षा प्रत्येकाने त्या मूवीमध्ये काम केलेलं आहे. सो हा जो सगळा अनुभव होता तुमचा, तर तो अनुभव कसा असायचा? कारण की गावकरी मग ते कसं रिस्पॉन्ड करायचं? नाही, गावकरींचा माझा असं डायरेक्टली कोणाचा संबंध आला नव्हता. म्हणजे समोर माझ्याबरोबर जे होते ते आर्टिस्टच होते. आता हे म्हणजे आर्ची आहे, आकाश आहे, आम्ही आधीच एकत्र भेटलो होतो, बोललो होतो. त्यामुळे काम करताना असं खूप अवघड नाही वाटलं, उलट छान वाटलं. आणि जेव्हा मला म्हणजे भाषा माझ्यासाठी थोडीशी नवीनच होती, हे ती तोंडात बसण्यासाठी मग तिथे सगळेजण मला ते शिकवत होते. मग मला डायलॉग पूर्ण पाठ करावं लागलं तो संध्याकाळपर्यंत, की ते तोंडात बसवावं लागलं मला की कसं घ्यायचं. पण तरीही जेव्हा नागराज सरांसमोर जावं लागायचं त्यावेळेस त्यांनी उलटच काहीतरी डायलॉग द्यायची की असं नाही, असं घ्या म्हणून. त्यामुळे छान वाटलं आणि छान झालं. सैराटमय भन्नाट झिंगाट अनुभव होता सगळा. आणि जेव्हा गाण्याचं शूट झालं त्यावेळेस तर अक्षरशः गाणं लागलं की सगळेजण म्हणजे नुसतं मान हलवायला लागायचे, इतकं छान वाटायचं ते. ओके. आणि काय फ्युचरमध्ये काही ऑफर्स आलेले आहेत तुम्हाला? हां, झालेला आहे माझा झाड पिक्चर झालेला आहे आत्ता. तो होईल रिलीज आता. अजून चालू आहेत आता. खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब अँड हेल्प अस ब्रिंग यू मोर सच व्हिडिओज. थँक्यू.